रासायनिक खताची खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना ई-पॉसद्वारे विचारली जात आहे जात। यामुळे शेतकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत। साहेब नमस्कार। गेली 4 दिवसापासून पॉश मशीनला नवीन व्हर्जन आलेलं आहे आणि नवीन व्हर्जननुसार जो काही शासनानं हे केलेलं आहे तर त्यानुसार आम्ही त्या शेतकऱ्यांना कास्ट हे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आणि कास्ट जर विचारली तर प्रत्येक शेतकऱ्याबरोबर गेली 3 दिवसापासून जवळजवळ 10 ते 15 शेतकऱ्याबरोबर काही कारण नसताना वादावादीचे प्रकार घडतात आणि कास्ट हे ऑप्शन सिलेक्शन केल्याशिवाय ते मशीन पुढं जात नाही। मशीन पुढं गेल्याशिवाय त्या शेतकऱ्यांना काय खरेदी केलेलं आहे आमच्या दुकानातून युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट, अमोनियम हे शासनाला रिपोर्ट जावं लागतो रोज त्याचं हे होतं रिपोर्टिंग होतं आणि जर कास्ट हा जर ऑप्शन आम्ही सिलेक्शन नाही केला त्या शेतकऱ्यांना जर नाही सांगितलं अडचण निर्माण होते आणि त्यामुळं बरेच वादावादीचे प्रकार घडायला लागलेत। त्यामुळे ह्याच्यावरती शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा असं आमचंसुद्धा सर्वांचं मत आहे आणि असं हेच जर कंटिन्यूज राहिलं तर आम्ही ह्याच्या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांना म्हणा संघटनेच्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर त्यांच्याकडून हेच उत्तर येतं की हा महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय नसून हा केंद्र शासनाचा निर्णय आहे आणि केंद्र शासनानंसुद्धा ह्याच्यावरती जर नाही लवकर जर विचार केला तर निष्कारण वादावादीचे प्रकार घडू शकतात आणि गावातल्या गावात निष्कारण वैमनस्य निर्माण व्हायची शक्यता होते। त्यामुळे शासनानं ह्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ह्याच्यापासून आमची पण दुकानदाराची मुक्तता करावी अशी आमची नम्र विनंती आहे। हां बोला। मी एक शेतकरी आहे। मी लागवड नेण्यासाठी आधार कार्ड घेऊन आलतो। आधार कार्ड पॉश मशीनमध्ये सेव्ह केलं। परत मला कॉस्ट विचारली। माझं नाव चंद्रकांत सदाशिव पाटील आहे। कॉस्ट विचारल्यानंतर यांचं कारणच काय, हे लागवडीचं दुकान आहे, कॉस्ट विचारल्यात त्यातनं काय 4 रुपये कमी होणार आहे, सबसिडी मिळणार आहे, काय मिळणार आहे, काय मिळणार नाही यांच्याकडनं, मग कास्ट का विचारायची यांनी आणि याचा सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा आणि कॉस्ट विचारायचा धंदा बंद करावा। नमस्कार। शेतकरी एक पोशिंदा आहे, शेतकरी आहे म्हणून हे जग आहे आणि हे आहे हे सगळं थांबवावं। शेतकऱ्यांचं जात बीत विचारायचं बंद करावं सरकारनं। यातनं काय निष्पन्न करणार आहे सरकार आणि सरकारने हे विचारायचं थांबवावं, नसेल तर याला वेगळं वळण लागेल। हे केंद्र सरकारचं आहे याचं थांबवावं सगळं आणि केंद्र सरकारने याचा निर्णय घ्यावा। सगळे हे सकाळनं 5-6 वादावादी झालेले आहे आणि हे कोण शेतकरी विनाकारण वादावादीचा हे धंदा आहे आणि हे सरकारनं थांबवावा।